जो कोणी सेवेकरी भक्तिभावनाने सेवा करतोय ना, त्याचं मनापासून कौतुक करणं गरजेचंच आहे. आणि आपण आपल्या तऱ्हेने जी काय सेवा करू शकतोय ती सेवा किती केली पाहिजे. आणि ताणतणावावर जर मुक्ती चांगली करायची असेल तर ध्यानधारणा म्हणजे धार्मिकतेचं जे अध्यात्म आहे हे एक आपण जर धारण केलं तर निश्चितच आरोग्याला त्याचा चांगला फायदा होतो. गेल्या 2 वर्षात कोरोनाच्या काळामध्ये खंड पडल्यामुळे यावर्षी विद्यार्थी अतिशय उत्साहानं ह्यामध्ये सहभागी झालेले आहे. महाराष्ट्रभरातून सगळ्या कॉलेजेसतील विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. त्यातही आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ॲलोपॅथी या तिन्ही चिकित्सांचा वापर केला जातोय. त्याचप्रकारे अग्निकर्म आणि विद्धकर्म ही आयुर्वेदातील जी विशेष चिकित्सा पद्धती आहे ज्याने वारकऱ्यांचे आता पायी चालल्यामुळे जे काही त्यांना त्रास वगैरे होतात ते अतिशय लवकर बरे होतात. गोळ्यांपेक्षाही त्यांचा इफेक्ट खूप लवकर येतो. हा धार्मिक सोहळा पार पाडण्यासाठी पोलीस दल असेल, आरोग्य विभाग असेल, MSC विभाग असेल, PWD असेल, ग्रामपंचायत अशा विविध खात्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्या व पोलीस अधीक्षक यांच्या सुयोग्य नियोजनाखाली हा पार पाडला जातो. गाडी म्हणजे अशी नो पार्किंगची उचलत नाही मी. जे गाडीत पालखीसाठी अडथळा निर्माण करतात गाड्या त्या उचलून साईडला फक्त ठेवायचं काम आहे आपलं. म्हणजे आता ह्यामधल्या काळामध्ये ते जप्तीवर असं काही होत नाही. नाही दंड वगैरे काय लागत नाही. फक्त अडथळा निर्माण झाला, ॲक्सिडेंट वगैरे झाला, साईडला उचलून ठेवायचं काम करतो. वारकऱ्यांना चांगलं जेवण भेटावं आणि आता त्यांना परवडत पण नाही ना हॉटेलमधलं जेवण वगैरे, त्यांच्यासाठी मोफत जेवण इथं माननीय श्री दिगंबर अगवणी यांनी तयार केलेलं आहे. म्हणजे बायका वगैरे लावून काम त्यांच्याकडून करून घेतलंय, भाकऱ्या वगैरे करायचं ते आम्ही वाटप करायचं काम करतोय आणि सगळं बघायचं काम करतोय. आम्ही स्वरूपा करिअर अकॅडमीचं आहे. यामागचं हेतू फक्त हाच की माणसांना चांगलं पोटभर जेवण मिळावं यासाठी आम्ही हे सगळं करत आहे. महत्त्वाचं म्हणजे मी वारकऱ्यांना एवढं आव्हान करेल की नगरपंचायतीनं, ग्रामपंचायतीनं आणि नगरपालिकेनं शौचालयाच्या सोयीसुविधा आपल्यासाठी भरपूर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. वारीनंतर ज्या शहरामध्ये किंवा ज्या गावामध्ये आपला मुक्काम असतो त्या ठिकाणी शौचालयाच्या ठिकाणीच आपण जावं आणि आपण पुढं गेल्यानंतर दुसऱ्याला दुर्गंधी निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक वारकऱ्यानं झटणं गरजेचं आहे. तर पंढरपूरला पुढे जात असताना तेच आमच्यासाठी विठ्ठल आहेत, तेच आमच्यासाठी रखुमाई आहेत. त्यामुळं कुठल्याही मनामध्ये स्वार्थ न घेता आम्ही ह्यांची मनोभावी सेवा करत असतो. जेवढं शक्य होईल आमच्याकडून तेवढे आम्ही ह्यांची सेवा करतो. भले चहा, कॉफी, बिस्किट, पाण्याच्या बॉटल्स असू दे, त्यानंतर आपल्याकडील धोतर असेल, नवीन धोतर, लुगडे असेल लेडीज लोकांसाठी, या सर्व आपण म्हणजे ह्यांच्यासाठी देत असतो. आणि हे पहिलं वर्ष नसून आपलं पहिल्या खूप आधीपासून हे करतो आणि ह्याच्या मागं काही आमचा स्वार्थ नाही आहे. NGO काम करतायत, निर्मल वारीसाठी विविध आमचे सहकारी काम करतायत. आम्हाला होमगार्ड्सची चांगली मदत झालेली आहे. याचबरोबर विविध अकॅडमीचे विद्यार्थी आम्हाला मदत करीत आहेत. त्याचबरोबर RSP जवान असेल, वेगवेगळ्या महाविद्यालयाचे स्वयंसेवक असतील, काही NGOमधील स्वयंसेवक असतील, आपापल्या परीनं आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतायत. अभाविपच्या अंतर्गत जिज्ञासा हा आयाम गेली 6 वर्षे आयुषच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातला डॉक्टर जागा करण्यासाठी किंवा समाजाच्या प्रती त्यांनी उपयोगी पडावं म्हणून एक वारकऱ्यांची सेवा जी निस्वार्थपणे करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तरुण पिढीसाठी आपण जास्त म्हणजे हे सेवा करतो, कारण की जास्त इष्टीने येतात लोक, कोणाकडे गरीब परिस्थिती असते, कोणी घरतून डबा खात नाही. त्याच्यामुळे आपण 20 रुपये दालच्याची सेवा आणि 20 रुपये मिसळ हे आपण ठेवलेले आहे. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. आळंदी ते पंढरपूर पांढरी मी माऊली ती फुकट सेवा आहे, तेवढा माझा आहे तेवढा मी करतो. तुम्ही म्हणला तेवढं सगळ्यांची सेवा करताय. हो, तुमची सेवा केली पाहिजे तुम्ही. मी आपला करतो, आपला कर्तव्य मी माझा करतो, मी करतो. तुम्ही कर्तव्य करता, आमचं पण कर्तव्य आहे तुमच्याकडे सेवा करणं. तुम्ही काय खाल्लंय का? नाही खाल्लं. तुमच्याकडे घेऊ का खायला? नाही, आता जेवलो नाही. खाल्लं नक्की. ते हे करतात, सगळ्यांना गंध होतात, गंध
मोफत त्यांच्या तऱ्हेने जी सेवा होईल ते करतात. नक्की खाल्लंय ना? हा खाल्ला. पण हा वारीमध्ये अजून एक गोष्ट शिकलो, जर का भक्तिभावनेने आपण काही गोष्ट करू आणि त्याला जर का ज्ञानाची जोड असेल तर काहीच अशक्य नाही आहे, काहीच अशक्य नाही आहे. आणि ही गोष्ट मी वारीमध्ये शिकलो आहे. त्यासाठी एकदा तरी का होईना वारीमध्ये आलंच पाहिजे. त्याशिवाय हे म्हणजे शब्दामध्ये व्यक्त करून सांगण्यासारखी गोष्ट नाही, त्या अनुभवणाऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे जोवर इथे येत नाही तोवर त्या गोष्टी आपण अनुभवू शकत नाही आणि करू शकत नाही मेन म्हणजे. तर त्यासाठी एकदा का होईना वारी केली पाहिजे, पायी वारी केली पाहिजे आणि भक्तिभावनाने आणि ज्ञानभावनेने. मग बघा काय मजा आहे, मजा म्हणजे फुल मजा.